चला बाय. बाय. You might have to give them food. जय गुरु. जय गुरु सर. लक्ष्मीताई, ते जे आहे ना, मी ते तुम्हाला व्याकरण विधी म्हणून पुस्तक सांगितलं होतं ना मागे. आता मी परत पाठवलं बघा. हा, हॅलो. हो पाठवलं होतं. हो हा पाठवलं होतं पुस्तक. हा, नाही तर तुम्ही नसेल ना, अजूनही बराच वेळ आहे. ते कुठेही मिळतं पुस्तक, तुमच्या नवी मुंबईत पण मिळेल. हा, लक्ष्मीताई. हा ओके सर. हा हा बोला. उन्नतीकडे पण आहे ते पुस्तक, व्याकरण विधी. अच्छा. तर ओके. तुम्ही म्हणजे कुठे मिळालं नाही तर तिच्याकडनंही तुम्ही बॉरो करू शकता सध्या. पण ते बघा, कारण कृदंत आणि तद्धित आहे ना, आपल्या हा. पुस्तकापेक्षा त्याच्यामध्ये खूप छान दिलेलं आहे. अच्छा अच्छा. ओके. हा, बघा इथं मी ओके. दाखवतो तुम्हाला. दिसतंय का स्क्रीनवर? हे हो बघा, हे हो. कृदंत, हे सगळं पुढचं कृदंतच आहे. तो हा प्रत्यय, हा. हा ल्याप प्रत्यय. सगळं इतकं इतकं ओके. तुमून प्रत्यय, हे सगळं छान आहे अगदी याच्यामध्ये. हा, ओके आणि ओके खूप ओके खूप ओके. उदाहरणं पण खूप आहेत. उदाहरण पुष्कळ आणि आहेत. हा. खूप उदाहरणं आहेत. हो. हा, शत्रू ओके शानच प्रत्यय, हा, पठन वगैरे वगैरे खूप छान आहे हे. तर हेच तुम्ही फॉलो ओके. करा. हा, एकदम ओके सर. कन्सेप्ट ओके क्लिअर होईल याच्यामध्ये. हा, ओके. कारण ते हा शिकवण्यापेक्षा ना, म्हणजे त्यात हा. शिकवण्यासारखं फारसं काही नाहीये. ओके, ते नाही नाही, म्हणजे वाचून मला तुम्हाला. नुसतं असं विचारायचं होतं की ते कसं स्प्लिट करायचं आणि नंतर कसं एक्सप्लेन करायचं त्याच्याबद्दल मला विचारायचं होतं. हा, नाही नाही, बरोबर आहे. पण तुम्ही ते नसेल तुमच्याकडे पुस्तक ना, तर ते जरूर घ्या. हा. कारण ते नुसतं ऑनलाईन असं स्क्रीनवरती बघणं कठीण आहे. ते हातातच समोरच पाहिजे पुस्तक ते, म्हणजे विशेषतः केवळ ओके ओके. पाठांसाठी. हो. हा? आणि अच्छा. इन जनरल व्याकरणासाठी ते पुस्तक खूप छान आहे, व्याकरण. हा, ओके. हा. कारण आपल्या पुस्तकात तर आहे ना. नाव हा, बोला. नाव सांगाल त्या पुस्तकाचं? अगं आता मी लिंक परत पाठवली आहे, ती पहा. ओके ओके ओके. नाही, पण माझी आपण. बहीण ह्या फेब्रुवारीत येणार आहे, तिच्याकडून मागवू शकेन हो हो हो, नक्की. तर ते मी आता व्याकरण म्हणून. विधी, आता मी ग्रुपमध्ये हा, टाकलंय पहा विथी त्याचं. विथी कसला तरी. ओके ओके. हा. ते आणि कसं आहे, हो. ते टेक्स्टबुक आहे, म्हणजे 9वी-10वीचं सीबीएसईचं ते टेक्स्टबुक आहे एनसीईआरटी. त्यामुळे त्याचं ते कायम अवेलेबल असतंच. म्हणजे सीबीएसईच्या शाळा वगैरे असतात ना, जिथं संस्कृत वगैरे शिकवलं जातं, तिथे कुठेही मिळणार आहे त्या शाळांच्या जवळच्या दुकानामध्ये. आय डोंट नो, पण असं अमेझॉन वगैरे मिळतं, अमेझॉन वरती पण मिळतं मला वाटतं. हा. बरं. हा, तर मी विचारते तिला. ती संस्कृत शिकवायची 10वी पर्यंत कॉलेज ह्याला क्लासेसही मग घेते माझा आता. प्रॉब्लेमच नाही आहे. व्हेरी गुड. मग काही प्रॉब्लेमच नाही तेच. विचारते तिला. हो. आणि छंदाचं मला वाटतं, मी मागे पण तुम्हाला हा. म्हटलेलं एकदा, लक्ष्मीताईंनी सांगितलं की छंद, तर ते कोणी त्याच्यावर काही काम केलं का, काही थोडंफार तरी? हो की सर, जे. आम्ही काम केलं, पण मला काय विचारायचं होतं की आता मी क्वेश्चन पेपर वगैरे बघितले, त्याच्यामुळे सगळे छंदाचे नाव नुसते दिलेत. मग आम्हाला म्हणजे ते पूर्ण श्लोक लिहायचं आणि नंतर त्याचं हे गणना वगैरे लिहायचं, असं हे एक्सप्लेन करायचं का? हा, म्हणजे आता उदाहरणार्थ म्हणजे आम्हाला समजा त्या. तोंडी यायला पाहिजे ना ते श्लोक. सांगतो. तर आता त्यांनी हा ते सांगतात की इंद्रवज्रा वृत्ताचं लक्षण आणि उदाहरण द्या. हा. लक्षण. हा. हा, तर लक्षण म्हणजे काय, त्याचं गण. हा, तत जज पण. हा वगैरे असतं ना ते. हा, हा. तर ते म्हणजे त्याची अक्षरं किती, त्याचे गण कुठले, ते म्हणजे त्याचं लक्षण ओके. झालं. आणि हा त्याचं उदाहरण. आता ते जे लक्षण वगैरे जे आहे ना,
ते हा संस्कृतमध्ये दिलंय आपल्या पुस्तकामध्ये. पण आपण ते तसं तर लक्षण द्यायची गरज नाही. तुम्ही नुसता गण लिहिला, गणांचा त त ज ज आणि 12 हा अक्षरे त त ज ज एवढं लिहिलं की कम्प्लीट इनफ. ओके. अच्छा, आणि श्लोक लिहायची गरज नाही म्हणजे. नाही नाही, ऐका ना, श्लोक पुढचा उदाहरण म्हणून लिहायला लागेल कुठलाही श्लोक, तोच श्लोक अच्छा, लिहायचा नाही. लिहायचं आहे. हो. हो. हा. म्हणजे आता ओके. सांगतो मी. आता उदाहरणार्थ आपण पुस्तक हा. बघूया. हा. तर हम्म. आता त्यांनी कसं म्हटलेलं आहे की बघा, लक्षण विद्युन्मादा, मो मो गो गो हा. विद्युन्मादा. हा. तर हम्म. हे लक्षण असंही तुम्ही लिहू शकता किंवा म म ग ग असं लिहिलं तरी चालेल. किंवा जसं आता श्रद्धरा, ब्रह्मैर्यानां त्रयेण त्रिमुनी यत्युता श्रद्धरा कीर्तितेयम. हं, हे लक्षण आहे. पण हे तुम्हाला पाठ करणं कठीण आहे. पण तुम्हाला नुसतं मर भन य य य असं लिहिलं तरी लक्षण पुरेच. हं? अच्छा अच्छा, तितकं केलं की बस. ओके. हा. हा. देन इट्स गुड. आणि हा आणि नंतर मग आता त्याचं जे उदाहरण आहे, या सृष्टी सृष्टीराद्या वहती विधिवतम या हवीर्याच होत्री. तर हे जे उदाहरण आहे ना, हे माझं म्हणणं हा. आहे की तुम्ही तुमच्या ज्या पाठात श्लोक आहेत ना, रामरक्षा, शिवमहिम्न वगैरे वगैरे, ते तुम्ही हा. हं, ते तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जाईल असं. आता आता जसं मी हा श्लोक म्हटला श्रद्धरा वृत्ताचा, या सृष्टीराद्या वहती विधिवतम या हवीर्याच होत्री ये द्वे कालम विधाता श्रुती विषय पुन्हा या हम्म. स्थिता व्याप्त विश्व. असं तुमच्या आठवतो का कुठला श्लोक तुमच्या पाठात असलेला? मी काल 2 ह्याच्यावर काम केलं, इंद्रवज्र आणि उपेंद्रवज्रा. त्या दोन्हींची मी उदाहरणं लिहून ठेवली. मला हा. माहिती होती ती. बरोबर बरोबर. आता तर अनुष्टुप मध्ये काय प्रॉब्लेमच नाही. नुसतं 8 वर्ण असले की बस झालं, तितकंच ना. त्याच्यामध्ये नाही काय हे नाही नाही म्हणजे. नाही 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 नाही. अनुष्टुप मध्ये हा. पण नुसतं 8 अक्षर तर आहेच, पण हा. एकाचं 5वं अक्षर, एकाचं 6वं अक्षर असं तो रूल आहे. ओके. हो हा हा, हो त्याच्यात रस्व दिलंय काहीतरी आहे. हा. हो, तो त्या रूल आहे पुस्तकात दिलंय बघ, त्याच्यामध्ये. प्रत्येक हा चरणाचं 5वं हा. अक्षर ह्रस्व, हा 6वं हा, दीर्घ. रस्व काहीतरी आहे. हा. हा. आणि ते ऑल्टरनेट याचा थोडासा तो रूल आहे. मी पूर्ण नाहीये, पण तो रूल आहे असं. हम्म. तर तुम्ही जसं मी अच्छा. मग तुम्हाला ते ज्यांना कोणाला शिवमहिम्न माहिती असेल, ते मी शिवमहिम्न हो ग्रुपवरती पाठवलं होतं बघा. तर त्याचे जे 5-6 श्लोक आहेत ते तुम्ही लिहून ठेवा. म्हणजे असे. हो अच्छा. हो. हा. ते म्हणजे आणि अनुष्टुप मधलं मला सगळ्यात छान उदाहरण मिळालं तर सर्वमंगल मांगल्ये. हा, सर्व मंगल मांगल्ये. हा, ते ते पण होते. सगळ्यांना तसं पाठ असतं, हा, त्यामुळे तसं ते पाठ असतं की बरं आहे. हा, मी माझं तेच म्हणते की तुम्ही नवीन पाठ करण्यापेक्षा जे पाठ आहे त्याच हा. कोरिलेशन करा. जास्तीत या जास्त. बरोबर. इंद्रवज्राचं पण लोकाभिरामम ते मिळालं आणि उपेंद्र वज्राचं वदंती रामम परमेक माध्यम असं एक मला साधारण श्लोक माहिती होता. हा, बरोबर. आपण उपेंद्र वज्राचं हा त्वमेव माता पिता ते आहे. त्वमेव. हा, ते मी ना हा रामरक्षेचं पण तुम्हाला पाठवलं होतं बघा. आपलं जे हो छंदावरती हो. आपण गेल्या आठवड्यात 2-3 आठवड्यापूर्वी जे डिस्कशन झालं पण होतं. रामरक्षा मला येत नाही सर, म्हणून ओके पूर्ण ओके. आता राम राम रामेती तसं आहे ते तर येतंय. हा म्हणजे हा ते हा पूर्ण असं रामरक्षाचं पूर्ण मला श्लोक येत नाही. हा हा. हम्म. पण ठीक आहे. तर मग तुम्हाला काय येतं ते ते त्यातलं तुम्ही बघा ना. सी ओके. प्रत्येक हा तुम्हाला जे येतं ना, सी आता मी जसं हा. चाल म्हणतो ना, माता हा. रामो मत्पिता रामचंद्र स्वामी रामो. आता हे अनुष्टुप छंद नाही आहे. ओके. हम्म. तर हा तर याचं तुम्ही बघा ना, अशी चाल असलेलं तुम्हाला कुठला श्लोक आठवतो का? तो असं. शालिनी छंद शालिनी आहे. आहे, शालिनीचा आहे तो. हा सॉरी. माता हा ते रामो शालिनी आहे. शालिनी आहे. ते तो अनुष्टुप नाही. म्हणजे 8 अक्षर असली म्हणून अनुष्टुप होत नाही असं. समजलं? आणि तर तर असा हे गणाधीश जो ईश भुजंग पण ते प्रयाते. पण हा पण ते मराठी आहे. म्हणजे सध्या आपल्याला परीक्षेला नाही हा म्हणजे चालणार. हा हा, बरोबर हा हा. बरोबर. हा. पण भुजंग प्रयासमध्ये मला सापडलेलं उदाहरण म्हणजे मी भवानी अष्टक म्हणते ते, न तातो न माता न बंधुर न दाता न पुत्रो न हा. पुत्री. बरोबर ते बरोबर. म्हणजे मी ते रोजच म्हणते, त्यामुळे ते मला एकदम अरे वा चला एक परफेक्ट. अजून झाला छंद असं झालं मला. हो सूर्याचा एक आहे, बरोबर. तुम्ही छंदामध्ये पूर्ण मार्क मिळवणार असं दिसतंय. हो हो हो. नाही, कसं ते प्रयत्न सोपं करीन. म्हणजे
वदनी कवल घेता नाम घ्या ते मालिनी वृत्त आहे. हो. तर ती नावं म्हणजे आपल्याला बरीच पण ते माहिती आहे, पण आपल्याला त्याची नावं माहिती माहिती आहेत. हा म्हणजे हा चाल माहिती आहे पण त्याची नावं माहिती नाही. ते एकदा डोक्यात फिक्स केलं ना. आणि मी पुन्हा एकदा सांगते, तुम्ही ते असं त्याचा चार्ट करून भिंतीवर चिकटवून ठेवला ना, म्हणजे समोर असं दिसेल, हा मालिनी हे, विद्युन्माला हे, मंदाक्रांता हे, नाही का असं. म्हणजे नाही, डोळ्यासमोर काही जर काहीचे दिसलं ना. पण तसे नाहीयेत म्हणजे रोजच्या ह्याच्यातले सापडत नाही. हा तोटकमचं सापडत नाही नाही, मला पण तसंच हा प्रॉब्लेम आहे. हा तोटकम रथोद्धता ह्याचं काही हा सापडलं नाही. तसं काही बरोबर नाहीये ते सर्व ते सर ते पुष्कळ असे ते विचारले. ते तोटक शंकराचार्यांचं तोटकाष्टकम म्हणून आहे ना, ते त्या तोटक वृत्तातले. हो पण ते असं काही पाठ म्हणजे हा पाठ नाही माहिती ते. पण नाहीये ते तसं काही आहे हे. हा तोटकाष्टम कशात येते? शंकराचार्यांचं अष्टकम. स्तोत्र आहे तोटकाष्टक. तोटक छंदांचं कुठलं वृत्तातलं. पुस्तक आहे का? छंदाचं पुस्तक कशाला, छंदाची पुस्तकं पण मिळतील तुम्हाला. हे तुम्ही आपलं पुण्यात येलो आहे का? बुक आहे त्याच्यातच. हा हा येलो आपल्याकडे बुक आहे ना मध्ये. त्याची. हा नाही 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 सामान्य म्हणजे की सामान्य. माहिती असलेली उदाहरणं ज्याच्यात लिहिली आहेत अशी म्हणजे आता हे वदनी कवळ घेता मला पण माहिती नव्हतं पल्लवी ताईंनी सांगितलेलं. हा हम्म. तेच. असं तसं एकदम शार्दूल विक्री शार्दूल विक्रीचं माहितच आहे. एक श्लोकी रामायण आदौ राम तपोवनादिगमनम पण नाही, नाही माहिती नाही. शार्दूला वामृगम विक्रीडित त्याच्याकरता कुठलाही मंगलाष्टकाचा श्लोक घेतला ना, पूर्व्याच म्हणजे हा, तो शार्दूला. नित्यानंद हा करी वराभय करी सौंदर्य हो. रत्न करी. नाही शार्दूला विक्री. इनफॅक्ट नाही नाही, ज्यांचं आता सुजाता ते तुम्हाला शिवमहिमनं तुम्ही म्हणता ना, त्याच्यात मी हा मागे त्यातले बघा तुम्ही दिलेले. शोधा. हा नाही नाही, दिलेले आहेत मी हा मागे बघा तिकडे, मागच्या पानावर हो मी तुम्ही दिलेले दिलं आहेत. आहे म्हणजे ते शिव ह्याच्यातलंच दिलं ना, हा त्याच्यातनं बघायचं आम्ही. शिवमहिम्यामध्ये. ठीक आहे. हा मग ते जे श्लोक तुम्ही फक्त एकदा हे करून ठेवा बस असं. ओके बरं बरं सर. ओके. हा मी म्हणजे बघते. तुम्हाला सांगू का, प्रयत्न करतो. रामरक्षेत प्रयत्न सात करते आठ मी. वृत्त. रामरक्षेमध्ये सात आठ आहे श्लोक, म्हणजे वृत्त. हम्म हा आणि शिवमहिम्नामध्ये तरी 6 तरी आहेत. म्हणजे तुमची हा 13 मग 14 तेवढे जर वृत्त आले त्या. तेवढेच करू आम्ही. हा मग एवढे हो एवढे तसंच करा होणार आहे सर. चालेल. हा मी पण ते एक गणपती स्तोत्र टाकलाय ना, त्याच्यात पण आहेत काय काय वृत्त. एक हो का काम करा ना तुम्ही. मी तुम्हाला एक सांगू का. ह्याच्यातूनच मी प्रॉब्लेम ते काय आहे पाठवले. ऐका ऐका इतके ऐका ना छंद तुम्ही. विचारतात ना, त्याच्यामध्ये काही ऐका ना. ऑप्शन नाही आहे, सर्वच आम्हाला हे हा करावं लागणार असं आहे. ऐका ऐका ना तुम्ही. आता आपण हे जे बोललो ना, तर हा तुम्ही अक्षरशः ते मी दिलेलं सुद्धा बघून टाकलं तरी चालेल, शिवमहिमा आणि रामरक्षेचं. पण तुम्ही आपल्या ग्रुपवरती आपल्या परिचयातले श्लोक आणि ते वृत्त हे ग्रुपवरती टाका बघू प्रत्येकाने. हा ते जरा टाकावं. बरोबर. हा तुम्ही हम्म. प्रत्येकाने टाका, जरी माहिती असतं हो सगळ्यांना तरी टाका असं. ठीक आहे. हा हा चालेल. आणि सुरुवात तुम्ही रामरक्षा आणि याच्यापासून करू शकता, शिवमहिमा. बाकी पण अन्नपूर्णा स्तोत्र, भवान्यष्टकम वगैरे जे आपण बोललो ना, हे तुम्ही एक श्लोक कुठला तरी सुरुवातीचा किंवा जो म्हणजे त्या स्तोत्रातलाही जो एक की श्लोक असतो ना, मुख्य श्लोक, तो टाका नाही का. बस. हो अन्नपूर्णा स्तोत्रामध्ये पण आहेत का? मी म्हणते पण म्हणते पण माझ्या असं डोक्यात नित्यानंद नव्हतं आलं करी कधी. वराभय करी, हा हा सौंदर्य. वया भयकरी सौंदर्य रत्नाकरी हा ते पण कुठलं टोटल वृत्त आहे? आता हे बघा ना, तू नाही आपण शार्दूल कसं. हा विक्रीडित आहे बघ. हा ऐका ना अन्नपूर्णामध्येच आहे. ऐका ना कसं नित्यानंद करायचं. करी नित्यानंद वराभय करी करी. हा तुम्ही सौंदर्य हा रत्न तुम्ही करी. हे बघा. हो तुमच्याकडे पुस्तक आहे ना, ते सामान्य ज्ञान. त्याचं आता हा नित्यानंद करी म्हणजे किती झाले, 6. हा वराभय करी 6, सौंदर्य रत्ना करी किती झाले, 6 6 12 आणि 7 19. आता 19 कुठलं असतं हे आहे कुठला ते शोक तुम्ही आहे. हा हा नाही नाही, आता हे वृत्त जे तुम्हाला दिलेली आहेत याच्यात 19 कुठलं आहे ते बघायचं. हा छंद कोणता आहे ते बघायचं. हम्म. इनफॅक्ट तो हा आपण तुम्ही हा तुम्हाला तुम्ही टेबल दिला होता बघा. हो हो आहे त्या ते हा त्या आहे तर टेबल. सर्व आहे, पण मला नाही असं नाही वाटलं की म्हणजे हे श्लोक आम्हाला तोंडी यायला पाहिजे म्हणून. मग तोंडी माता म्हणूनच म्हणतो ना, जे तोंडी आहेत त्याच तुम्ही मॅपिंग करा ना असं. म्हणजे हा हम्म. कोणी मी बघते मी नवऱ्याला विचारते मला हे टेबल वगैरे बनवता येत नाही पण अगं त्याच्याकडून बनवलंय ना. बनवून घेऊन आमचं ब- आम्ही टाकतो. अगं हा जरा बनवलंय व्हॉट्सअप ना. मध्ये शेअर करा. हम्म. मी बनवलंय आहे आणि पाठवले, परत पाठवतो तुम्हाला. आपण एक नाही काम नाही करूया. नाही सर तुम्ही टेबल बनवलं पण त्याच्यात ऑलरेडी ते आहे ना त्यातला एक कॉलम रिकामा करून त्याच्यामध्ये माहितीची स्तोत्र भरायची आहेत ते ते करायला पाहिजे असं हो म्हणते हा मी हो असेल. हा
म्हणजे ब्लँक हवंय आम्हाला. हा बरोबर. नाही नाही, मग मी केलेलं. तुम्हाला नाही नाही, बरोबर आहे तुमचं. तर मी तुम्हाला ब्लँक देतो ना, तसं सांगा ना. ब्लँक देतो मी हा तुम्हाला. चालेल. तसं ब्लँक दिलं तर मग थोडं थोडं टाईप तरी नंतर हे करता येईल काहीतरी. हा, नाही बरोबर आहे. हे बघा, मी ना तुम्हाला हे ब्लँक देतो. ओके. हा तर दिसत नाहीये, स्क्रीनवर दिसत नाही. नाही नाही नाही, मी टाकतो. आधी व्हॉट्सॲपवर टाकतो अच्छा, आधी. हा. हा, आणि ओके मग ओके. तुम्हाला ते चालेल उघडून, चालेल. हो. हा म्हणजे ते डॉक्युमेंट, वर्ड डॉक्युमेंट पाठवलं मी तुम्हाला त्याचं. आणि आता ते उघडतो. आणि आपण पाहिजे तर आत्ताच भरूया, म्हणजे अर्ध काम आपण सुरूच करूया. ओके. हा हा चालेल बरं चालेल. त्याची हा गोष्ट. आज ते करूया. हो. हा, आता हे बघा, हे दिसलंय तुम्हाला टेबल? नाही. सॉरी, प्रत्येक स्क्रीन दिसला नाही अजून? नाही, आम्हाला स्क्रीन. अजून ते पुस्तकाचंच दिसतंय. हा ठीक आहे. ओके. आता मी दाखवला बघा स्क्रीन. ओके, तरी पण हा आता दिसला. हा दिसला ना? हा, तर आता हा आपण हो. असं करू. सध्या इथे कॉलम ठेवायला जागा नाहीये, तर मी लक्षणाच्या खालीच लिहितो. कुठला श्लोक सांगा बघू. इंद्रवज्राचा कुठला आहे पल्लवीताई? हा. इंद्रवज्र लोकाभिरामम लोकाभिरामम रणरंगधीरम. ते रणरंगधीरम लोकाभिरामम. हा, रणरंगधीरम गधीरम. हा पण रम. एक श्लोक नाही, सध्या एवढंच आपण एक असं ठेवूया पटापट. मग याचा हा पुढचा पण बरं. हा एक्सपांड बरोबर. करता येईल. हा, हो पुढचं हा हो एक्सपांड हो सर करता येईल. हो. हा, है ना? आता ओके. हा हा, हम्म. आता उपेंद्र वज्राचं कुठलं आहे सांगा. मला एक त्वमेव माता च पिता. हा हा, त्वमेव माता. पण बघा हा, ते जुळतंय का बघा हा लक्षण. हा, हो हो. हा, नाही नाही, पिता त्वमेव. पिता हा, बाकीच्यानी त्वमेव. बघा, जरा चेक करा. हा हा, हा, आता बघा इथे आपण टाकलं. आता बघा तो, ती लाल पहिलं हा. पहिलं बघायचं आहे 11 अक्षराचा आहे का. त्वमेव माता, आहे. हो ते हा. 11 अक्षर जुळली. आता पहिलं हो. जनाचा. हा, तर हा, त्वम होणार ना पहिलं त्वम. हा, नाही नाही, पण मग व. हा, ताराप. हा, पण ताराज आहे ना. म्हणजे नाही, पण ताराज. पण नाही मग पण असं शॉर्ट जमेल लॉंग मस्त. शॉर्ट पाहिजे ना, तसं होणार नाही. आहे ना, त्व पहिला जनाचं आहे ना. जनास आहे ना. पण जनास. लघु गुरु लघु. हा, लघु हा गुरु हा लघु. जनास. करेक्ट. हा, नंतर मग हा. ताराप माताच. गुरु नंतर गुरु मग काय लघु. परत हा, मग आता पितात्व. हा, आता हा. पितात्व. तो पुन्हा हा त आधी येतो, म्हणजे परत आला. आणि ग जनास. हा. मेव. हो आता इथं असतं आलं. शेवटचं मेव. अक्षर असतं ना. शेवटचं अक्षर शेवटचं असतं अक्षर ते म्हणून आपण तो ग. लांब म्हणतो आपण. गुरु. मग त्वमेव व म्हणतो ना, म्हणजे लांब म्हणतो ना असं. हा, हे झालं. अच्छा असं म्हणून त्याच्यासाठी ते गुरु आहे का. अच्छा हो, अच्छा. हो. हा हा, म्हणून ते नाही तर हो तसं ते मला लघु वाटतं आहे. ते. हा हा त्याच्यामध्ये पण मला हा कन्फ्युजन होतं की याच्यामध्ये नुसतं पहिलं हा गुरु आणि नंतर लघु येतं असं वाटलं मला. ओके. हा, आता हा. याचं दोन्ही सांगा गुरु. उपजाती सांगा. नाही कोणी? नाही. वाचांसी जीर्णानि यथा विहाय. वासा गीतेतला. वासांसी जी हा जी जीर्णानि जीर्णानी यथा. यथा विहाय. पण उपजाती म्हणजे मिक्सचर आहे, म्हणजे तिथे ना तुम्हाला दोन्ही हो, ओळी लागतील. अजून एक ओळ पाहिजे. हा, नवानि गृह्णाति नरोपराणि. वासांसी जीर्णानी यथा विहाय. यथा हा, पुढे. विहाय. हा, पुढे सांगा. नवानि गृह्णाति. नवानी. गृह्णाती ना, गृह्णाती गृह्णाति. हा, गृह्णाती. नरोपराणि. गृह्णाती. मनोजवम तुल्य वेगम होईल का याच्यात उपजातीमध्ये? थांबा 1 मिनिट. हा, नवानी गृह्णाती. बघायला पाहिजे. नरोपराणि. बरोबर. नर होतंय. उपराणि. हम्म. नरोपराणि. तर हा, ते बघा आता बघूया. वासांसी. वासांसी त ज ग ग होतं का बघूया. हा, वा हा, ताराप. ताराप. हा, हं. जीर्णानी बरोबर. नंतर यथावी. हा, जनास आणि ग ग हे झालं. आता पुढचं बघूया. न वानी नास बरोबर. आता गृह्णा हा ती बरोबर झालं. ठीक. मग हा, ज ग ग. न रोप
बरोबर. तर हे पण झालं. हा, तर आता बघा हा 3 श्लोक झाले. तर शालिनीचं सांगा. आता कुठलं म्हटलं होतं आपण शालिनीचं? शालिनीचं मी मनोहर माता माता रामो रामो मतपिता. जातीला सर नाही नाही, असं माता असं रामो असं मत असं तुम्ही असं नका विचारू, कारण ते ना ते करावं लागणार. ओके, असं एकदम हा बरोबर हा, म्हणजे कॅल्क्युलेट असं करावं तू लागेल. करावं लागेल ते, असं म्हणजे नक्की माहिती असल्याशिवाय बोलण्यात अर्थ नाही असं. हा, आता शालिनीचं आता आपण कोण म्हटलं होतं तुम्ही? माता रामो माता मत रामो पिता राम. मतपिता रामचंद्र. हा, आता माता रामो रामो मत मत पिता पिता राम. रामचंद्र. हा, हा, एवढं बर. घेतलं तरी वास. नाही नाही, बघूया ना. आता मातारा, बरोबर, मानावा. मानावा, मानावा. मान हा, मातारा. ताराप. मो मतपी, मो मतपी, बरोबर, ताराप, कारण मत असं झालं. हो मग परत हो काय तो हो. ताराम, पुन्हा ताराप. ताराप हो आणि प आणि ग ग. चंद्रा, बरोबर. बरोबर, आता बघा हा बरोबर. झाला. आता रथोद्धता. ते मला नाही सापडलं. रथोद्धताचा नसेल सांगता येणार कोणाला. ठीक आहे, दोधक, भुजंग प्रयात. कोण कोण म्हटलं होतं आता? कुठलं? न तातो न गणाधीश माता जोश. न बंधू. सर्व गणाधीश. मनाचे श्लोक अगं, पूजन प्रयत्न हे संस्कृत पाहिजे आपल्याला. संस्कृत आहे हो, पण मग ते बघायला मग हवंय. मी नाही पण सांगितलं ना, न हा, तातो न माता संस्कृत न हा, मध्ये बंधुर न दाता बरोबर. न पुत्रो. बरोबर. न अच्छा तातो. हा, सॉरी, हा, न तातो, न न न माता न माता, न न पिता न न बंधुर, बंधुर न दाता. बंधुर. न बंधू न दाता. हा, आता हे बघूया. न य माचा, य माचा आलं. परत य माचा, परत न बंधुर. हे बंधुर पाहिजे. हा, न दाता, बरोबर. य य य य झालं आवाज की बघा. हा, आवाज की झालं की आपलं. हा, हो. झालं. अजून कुठलं? आता तोटकमचं जाऊ द्या, द्रुत विलंबितम जाऊ द्या, नाही मंदाकिनीचं माहिती नाही आपल्याला. हा, पण नाही हा, याची चाल प्रसादने विचारली होती, ती कळली का तुम्हाला कशी म्हणायची ते? नाही, तुम्ही नुसतंच लिहून पाठवलं होतं, आता मी लिहिलेलं म्हणून कसं? दाखवतो माझ्या सुंदर आवाजात. हं, म्हणून दाखवतो. मग अतिसुरभिर भाजी पुष्पश्रिया मतनुतर ये वसंतानक तरुण परभृत स्वनम रागिणा मतनुतर ये वसंतानक, अशी. समजलं? नाही, ह्याचा कुठला असा असा श्लोक पण नाही यातला आठवते कुठला हा यातला. माहिती आठवत नाही नसणार. आता हा, कुठला. म्हणतो मी. हा, हा, म्हणते पण म्हणायचं असं, अतिसुरभिर भाजी पुष्पश्रिया, अशी म्हणजे द्रुतगतीतली चाल आहे ही अशी. हा, मग हा तदुत्तर याच्यात काही यती नाहीये कुठला 12 अक्षरांमध्ये असं. हा 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 हा, हा. अं, थांबायचं नाहीच म्हणजे कुठे. पॉज, याचे म्हणजे पॉज ना सर. यती म्हणजे पॉज. हो हो. हो. हा, तर हा, आता ओके. हे केलं. ठीक आहे, आपल्याला जे माहिती ते करू. मग वसंत तिलका, वसंत तिलका वसंत मला वाटते. तिलक. नाही नाही, त्या शिवमहिम्नाच्या ह्याच्यात मी पाठवलं असेल, बघूया कोणाला. श्रीराम राम भरता. नाही, मी पाठवलेलं जरा उघडा ना ते बघू का मी. वाटते. हं. माझ्याकडे आहे बाई मी दिले. नाही नाही, मी जे मागे लिहिलेलं ग त्याच्यात. मी ते हे काढलं होतं श्रीराम राम भरता ब्रज राम राम. ते पण असेल रामरक्षेतलं. हो मी पण तेच लिहिले. काय काय लिहिलं म्हटलं तुम्ही, सांगा वसंत तिलकाचं. तेच श्रीराम राम नाही, नंदन राम श्रीराम श्रीराम राम भरत राम भरता राम. ब्रज नोट राम फेल राम. म्हणूनच आलं. नंदन. श्री पुष्पदंत मुखजम हा, पंकज बरोबर निधी. बरोबर बरोबर, ते शेवटचं. आता इथे बघूया श्रीराममध्ये. श्रीराम ताराप, बरोबर. हा, भ भ काय आहे? भास्कर ना. रा भास्कर भानस, राम र, भानस. बरोबर, भास्कर. हा, ज ज जनास, बरोबर, घुनंद. हा, परत परत ज न राम, बरोबर, आणि राम. बस झालं. हा, झालं. हम्म. शिखरिणी, शिखरिणी पण आहे याच्यामध्ये शिवमहिम्नमध्ये. हो, ते हो का? त्रयी आणि सांख्यम योग. हा, त्रयी सांख्यम योग पशुपतिमतां त्रयी संशयितं
ते त्रयीसाङ्ख्यं योग पशुपतिमता पतिमतं हा पुढे काय संशय संशय इदम बरोबर. त्रयी आता बघा हा यमाचा त्रयी सांग म मानावा क्षम योग बरोबर. हा न नंतर मग काय नमन पशुप हा नंतर काय स काय स स स हे समरा 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 हा. लघु लघु गुरु लघु लघु गुरु हा गुरु तिमता बरोबर. हा श्रीमता नंतर मग भास्कर भास्कर हा हम्म. आणि लघु आणि गुरु झालं बरोबर. दूर. त्रयी हो आलं हो आलं. हा तर बघा असं आपण हे करतोय ना. मालिनी वृत्तातलं मृगमद कृत चर्चा पीत असितगिरी हा समंस्यात बरोबर बरोबर. असितगिरी समंस्यात कज्जलम सिंधु कज्जलं सिंधुपात्रं समम स्यात् हे आता कज्जलम. आमचं मराठी पाठ आहे वदनी कवल घेता पण सध्या त्याचा उपयोग नाही ना. नाही ना पण हो ना तर याच्यामध्ये संस्कृतच फक्त लिहायला लागेल ना, मराठी ऑब्विसली हा नाही. तुम्ही तेच ना ही भाषा संस्कृत आहे ना म्हणून. मग आता इथे हो बघूया हो असीत नमन हा गिरी सम सम हा समम हा गिरीस हा म्हणजे न. आता समरा स हा गिरीस स्यात् मनस्यात कज्जलं कसं नाही सिंधुपात्रं पण हे कसं आलं समरा कसं नाही उच्चार गिरी सीतागिरी समस्या नाही मग हे मृगमद कृत चर्चा पीत कौशेय वासा असितगिरी समस्या हे कुठलं स्तोत्र कज्जलम आहे हे शिवमहिमना शिवमहिम्नमध्ये हा शिवम नाही मग का बर मृगम मृगम. आता इथे मी तुम्हाला मृचं सांगितलं होतं आठवतं की मृ हा लघु आहे कारण काय पहिला रू आहे ऋषींचा असं. हा रू ऋषीतला म्हणून ते त्यामुळे मृ हे लघु म्हणून ते म्हणजे लघु आलंय ते मृगमद कृत चर्चा हम्म. हा. पण हेच जर असं मला रू केलं असं ना मृ तर ते नसतं म्हणजे हा तर त्यामुळे इथे नस- इथे जो मृग आहे तो असा रू हलकाच उच्चार आहे मृग असं मृ हा म्हणायचं नाही मृग हा असं. हा जसं कृष्ण म्हणतो ना आपण तसं कृष्ण तसं हा हा मृगमद कृत चर्चा रुचिर शिखंडा बद्ध धम्मिल्ल पाशा असं. हे पण गुड इन द जॉब असं स्नेहाचा मेसेज. मंदाक्रांता मंदाक्रांता परत आता गागा रुधिररसगमैर हा याचं मी एक त्याचं ब्रह्मानंदम हा परमसुखदम बघा परमसुखदम सद्गुरुं तं नमामि. हा ब्रह्मानंदम केवलम ज्ञानमूर्ती केवळ हा ज्ञानमूर्ती. हा हो परमसुख ब्रह्मानंदम परमसुखदम परमसुखदम केवलम केवलम ज्ञान ज्ञानमूर्ती मूर्तिम हा असं मूर्ती मूर्तिम माहिती हा हा कवीम सगळे आहे ना द्वितीय पाहिजे ना. हो हो म्हणून हो हा ज्ञानमूर्ती पर हा मभन तर तत हा आता मानावा नन हा भास्कर भास्कर दंपर हा नमन हा नमन नंतर नमन सुख ताराप मन हा तर हा, दमकेव बरोबर. हा नंतर पुन्हा ताराप ताराप लम हम्म. ज्ञान आणि गग हा, मूर्तिम ग बरोबर असं हा हम्म. हा असं. आता अनुष्टुपचंही तुम्ही कुठलं पण तरी मूर्तीचा मूळ पहिला पाहिजे का मग? नाही गुरु काय गुरु नाही का? हा नाही नाही हा ती पहिली हा बरं ठीक आहे ते जोडलेलं आहे. हा ग ग बरोबर. काय झालं तर आता नाही तर आता तुम्ही अनुष्टुप मध्ये मी अन- सर्व मंगल मांगल्य घेतलंय हा ते घेऊ शकतो ना मध्ये. सर्व. पण तुम्ही एक लक्षात ठेवा हा आता मी इथं फक्त एकच ओळ लिहितोय पण तुम्हाला लिहिताना पूर्ण हा पूर्ण लिहायला पाहिजे हा हा तुम्ही म्हणाल हा नाही तर म्हणाल की एका वेळेत काम झालं असं. आणि चरितम रघुनाथस्य शतकोटी हे पण हो येतं त्याच्यात ते पण होईल हो हा हा
ठीक आहे ना. तर आता अशी उदाहरणं ऍक्च्युली 2-2, 3-3 पण लिहायला हरकत नाही असं. आर्या यस्या आर्या एक जाऊ आलं दे तर सध्या. हा, शार्दूल विक्रीडित कुठलं म्हटलं होतं आपण? नित्यानंद करी वराभय करी बघू आपण इथे सौंदर्य होतं का रत्न करी नित्यानंद. इथे न लिहिताना हा नंद नंद हा करी हा वरा भय करी सौंदर्य सौंदर्य रत्ना करी. करी आता हे बघा होतंय का? मानावा नित्यानम. हा, हा नंतर काय? द करी सम समरा. नंतर काय? जनास समरा नित्यानंद जनास जनवराभ. नंतर स य करी बरोबर समरा. हा आता त ताराप तारापता सौंदर्य रत्नाक आणि ग बरोबर झालं नाही का? री री शेवटी हो. हा, री री म्हणजे गुरुच. हा, ठीक आहे. त्याला हरिणी. दुसरं एक हे पण आहे आदौ राम तपोवनाधिगमनम हो ते पण संस्कृतच आहे ना. हो ते तर आहे. हो. हरिणी मधलं याच्यात आहे बघा. नाही शिवमहिमनमध्ये काढा सुजाता. हा, हरिणी. बहुल हो रजसे हा, बहुल बहुल रजसे विश्वोत्पत्तम. मदोत्पत्तौ बहुल रजसे विश्वोत्तौ विश्वोत्पत्तौ भवाय नमो नमः. भवाय भव नमो नमः. नमो नमः. बघा आता हा कसं येतंय हे. प्रबलतम. हा, न न बरोबर बहुल. हा, नंतर काय? समरा रजसे मानावा विश्वोत्पत्त. हा, नंतर मग पत तौभवा. तौभवा काय झालं परत? रचं काय होतं? गुरु नाही नाही, गुरु नाही. नाही रचा गळ काय? राधिका. राधिका. हा राधिका हा हा? हा, बहुल रजसे हो विश्वोत्प गुरु तौभवा लघु गुरु राधिका बरोबर. हा, तसं य न मो गुरु लघु गुरु समरा. आणि य आणि मध्ये काय? लघु लग नमा ल बरोबर. ल हा, आणि ग श्रगधरा पण आहे शिवमहिमनमध्ये. काय आहे, सुजाता? शिवमहिमा त्याच्यामध्ये श्रद्धरा दिसत आहे नाहीये. आहे. वस अनुष्टुप मालिनी. नाही. या असं अशी चालय बघा. या सृष्टी सृष्टुराद्या वहति विधियुतम या हविर्या च होत्री ये द्वे कालम विधत्त श्रुती विषय गुणा या स्थिता व्याप्य विश्वम. असं बघा नंतर. श्रद्धरा पण खूप श्लोक असतील आपले. महिषांना परो मंथू. विद्युन्माला झाले नाही आपले नाही. बघा. बरेच झाले आपले नाही का? हो. नाही का? तर हे मी तुम्हाला परत हे नवीन पाठवतो, ही फाईल सेव्ह केलेली. झालं. हम्म, नाही का? ते पुढचे तर काही नाहीच आहेत कन्या शशिवदना काहीच नाही हा, नाही छोटे पण छोटे हा, तर हे मी आता नवीन जरा आपण जे ऍड केलेलं आहे ना, हे तुम्ही आता अजून हा बिल्ड हा करा चालेल याच्यावरती. हा हो हा, आणि ते मुद्दा मी तुम्हाला एडिटेबल व्हर्जन दिलेलं आहे, म्हणजे तुम्ही हो हे करू शकाल. हा थँक्यू सर. थँक्स सर. येस थँक्यू हो. आता हे तर सर पाठवा बोला. बरेचसे मला. शिवमहिन्यामधले हा, आहेत ना हे? काय? हा ते शिवमहिन्यामधले हा, जरा आहेत पाठ बरेच. हे बघा हा आता ते आता हे जरा बघा पाठ हा. नाहीये आता शिवमहिमनं कोणी हा दिलीपने पाठवलं ना, बरोबर. हा, ते बघा आता मी हो. ना इथे मागे मी शेवटी तुम्हाला दिलं होतं बघा. हा, बहुल रजसे हरिणी कृषपरिणीतीचे. श्रद्धरा ना रामायणातलं दिसतंय. हा, म्हणजे मी जस्ट उघडलंय. आता इथे बघा हा शिखरिणी महिम पहिलंच शिखरिणी आहे. महिम नाट्ये पारम असं. महिमनं पारंते पारंते परम हा विदुषो. हा, तर नंतर बहुल रजसे हरिणी हो. कृषपरिणतीचे येता मालिनी. हा, हो. महेशांना हो. परो ते अनुष्टुप कुसुमदशन नामा परत मालिनी. हा, हो. समाप्तमिदं परत अनुष्टुप श्री पुष्पदंत मुख हे प्रथम वसंते लग. हा, हो. असं. वसंत केलं. तर श्रद्धरा ह्याच्यामध्ये हा, अथ ध्याये ध्याजानुबाहू असं दिलंय. ध्याये दाजानुभव बरोबर बरोबर तेच. जानुबाहू हो धृतशरधनुषं हा. बद्धं पद्मासनस्थं. बरोबर. हा, श्रद्धरा आपण वा वा. करूया ना त्या. हा, हम्म. कुठे आहे बघा श्रद्धरा. शालिनी. खालतीच आहे हा गेलं.
कुठे गेलं? नाही नाही, शेवटी आता नाही, आधी होतं. हा इथे थांबा, इथे येईल. सुरुवातीला नाही आहे. बघ जरा. हा हरिणी शार्दूला काय विकडे हरिणीच्या ध्याय नंतर आहे. हा, हा दिसलं ते ध्यायेदा 22 ते नंबर. जानुबाहुं ना. 22 नंबर. हो, ध्याये हो. दाजानुबाहुं धृतशरधनुषं. हा हे लक्षात राहील. धनुष्यम. ऋत शर या ये दाजानुबाहुं बद्ध पद्मा. बद्ध पद्मा सनस्थं. हे चांगलं आता छान आता काढलंय ब- वरभन हो आता 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 याचं बघूया काय. मानावा ध्यायेदा माना. र हा राधिका जानुबा जालना हा भ हा भास्कर धृत हुम धृत त हा बस हा बस नंतर मग नमन न शरध मन हा द यमाचा नुशंब नु शंब बद शंबद म्हणजे य आणि य य हा शंबद बद्ध परत ये. हा पद हा पद हा तो कारण पद्मासन हा पद्मासन थांबा. त्याच्यामुळे तो प पद्मा पण दीर्घ ध पद्मा पुन्हा यमाचा यमाचा हा आणि परत यमाचा सनस्थम सन. झालं. हा झालं. स्त्रग्धरा पण झालं बघा तुम्हाला. खरंच नाही आहे बाकी छान. सगळं अनुष्टुप मध्येच आहे, कारण थँक्यू रामकृष्ण. सुजाता ताई. म्हणजे मी ना श्रद्धा ते सरांनीच पाठवलेलं बघितलं, एवढंच केलं, मी काय केलं नाही. हा नाही पण अजून पण मिळतील तुम्हाला. हा. नाही अगं पाठ असलेले माहित असलेले श्लोक आले तर जास्त लक्षात हो, राहील. ते चांगलं पडतं, तेच ना. आणि यात तुम्हाला ना अगदी सगळे नाही या तरी निदान काहीतरी येतील आता म्हणजे हो हो ऑप्शन येतील मधले वगैरे पकडून येत नाही का. हा म्हणजे एवढं फक्त नक्कीच, लक्षात ठेवा नक्कीच. तुम्ही. हा हो चालेल. ठीक आहे. हा तर हे मी लेटेस्ट आहे ते, मला वाटतं आता थांबूया आपण तसं. काही नसेल हो अजून नाही का. ह्याचं हे टाकून द्या. हा, हे जरा ते पाठवा सर बस. पाठवलं ना. हा पाठवा. पाठवलं ओके आणि ओके मी ओके ते सर. माझ्या बहिणीला पण विचारते, ती म्हणजे शिकवायची ना हा 10वीला, ती हा मॉडरेटर वगैरे होती संस्कृतची. हो तिला काय हो माहिती आहेत का आणि असं, हो तर नक्कीच आजच विचारतेच. नक्की नक्की. बरोबर. हा, नक्कीच एकच तिला ठेवतो माहित म्हणजे असेल. कन्फ्युजन नाही होणार. हा ठीक आहे. चालेल. थँक्यू सर. हो चालेल. या थँक्यू. हे जरा टेन्शन हो थोडं कमी होतं हे झाल्यावर. कमी हो ना. ठीक आहे. बंद करू. आता पुन्हा धन्यवाद आता धन्यवाद. सोमवारी आता. आता हो उद्या परवा गीता असेल ना. हो आता 3 दिवस गीता. हा हा, सुजाता येणार आहे ना गीतेला उद्या. हो, येणार आहे. हो. येणार आहे. हा चालेल. ठीक आहे मग बंद करतो. आणि सगळ्यांनी पेपर सेट बघा जरा. हो पेपर सेट पाठवलेले चांगले आहेत. ओ ह्याचे. ओके. हो हो. परीक्षेचे. हा परीक्षेचे. हा. ह्यात याचे 3 पेपर पाठवलेत ते. हो. चला. ओके चालेल सर. थँक्यू. थँक्यू. ओके थँक्यू. सर.